हाय, हॅलो, नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. तर प्रसाद आणि अमृता या दोघांच्या लग्नाचे सगळे फंक्शन्स आम्ही तुम्हाला दाखवतोय. आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. तुमच्या प्रमृताचं आज लग्न आहे आणि थोड्याच वेळात तुम्ही तो लुक आणि सगळे लग्नाचे विधी पाहणार आहात. पण त्याआधी अत्यंत महत्त्वाची व्यक्ती आज माझ्याबरोबर आहे, म्हणजेच आपल्या अमृताचे बाबा. खूप स्वागत राजश्री मराठीमध्ये. कसे आहात काका? नमस्कार. राजश्री मराठीचे अत्यंत मनापासून आभार. आणि मी अतिशय मजेत, आनंदात, पण डोळ्यात पाणी येत राहणारा असा आता आहे. म्हणजे हे इतक्या संमिश्र भावना असतात की मुलीचं लग्न होत आहे, मग ती जाणार, हे जे काय असेल ते आनंद या सगळ्या गोष्टीचा असतो की ज्याला आपण आणि आपले सगळे कॉमन प्रेक्षक नेहमी म्हणतो की गंगेत घोडं नाहलं. तसं आहे. पण त्या आनंदाला सुद्धा एक असं आपल्याला जे आतून वाटतं तशी एक अशी छान भावनिक अशी किनार असते की तिला लहानाचं मोठं केलेलं असतं आणि मग ती आता लग्न करून जाणार, ही एक भावना आपल्या डोक्यात असते, डोळ्यात, मनात, सगळीकडनं ती उमटत असते. जसं तू आता विचारलं आणि मला 2 मिनिटात जरा थोडंसं भरून यायला लागलं. म्हणजे प्रश्न कसेही असो, पुरोहितांचे मंत्रोच्चार असो, एखादी हळदीच्या वेळेसची लागलेली गाणी असो, एरवी ती गाणी ऐकताना काही वाटत नाही, पण अशा वेळेस जेव्हा ते एखादं गाणं लागतं तेव्हा एखाद्या बापाला काय वाटत असेल. मी फक्त ज्यांना मुलगी आहे, ज्यांना मुली आहे, जे मुलीचं लग्न करणार आहेत, अशा वडिलांचं प्रतिनिधित्व मी करतोय आणि त्या अर्थाने बोलतोय. खरं आहे, ॲब्सोल्युटली. पण काका, खूप कमाल दिसताय तुम्ही आज. आपल्या लेकीच्या लग्नासाठी हा आउटफिट कोणी डिझाईन केलाय किंवा कोणी ठरवलाय? हे सगळं काम माझ्या मुलाचं. अभिषेकनी सगळं ते कोऑर्डिनेट केलं. ती जी काय कोणी डिझायनर असेल तिच्याकडनं सगळं करून घेतलं. सारखं आपलं तो माझा मुलगा अभिषेक आणि कृतिका त्याची बायको यांनी अगदी सगळ्या गोष्टी लावून केल्या. नाहीतर आम्हाला कुठलं काय असं काही सगळ्या ह्याच्यातलं या फील्डमधलं काही कल्पना नाही, पण त्यांनी सगळं केलं आणि ते सगळं झालं. काका, तुम्ही ना काल जी कविता म्हटली, प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये पाणी होतं. एवढी सुंदर कविता तुम्ही लिहिली होती. कसं सुचलं ते? आणि तुम्ही आधीपासूनच कविता करता असं मी ते बऱ्याच जणांशी बोलल्यानंतर मला कळलं आहे. सो ही कविता खरंच खूप स्पेशल असणार. तुम्ही तुमच्या मुलीसाठी लिहिली आहे. किती पटकन ते शब्द सुचलेत किंवा किती स्वतःला सावरले ते लिहित असताना? तुला खरं सांगू दर्शना, कविता मी लिहिली ती एक भावानुवाद. म्हणजे मी जी कविता वगैरे करतो, मी काय कवी नाही, पण मी खूप आवडलेल्या काही इंग्लिश, काही हिंदी अशा कवितांचा भावानुवाद करत असतो आपला सहज. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना, शब्दांची मुसाफिरी, शब्दांची जुळवाजुळव आणि त्याच्यात आपल्याला जो सेन्स आहे अशा प्रकारे, म्हणजे नुसतं भाषांतर नाही पण भावानुवाद. तसं हा जो भावानुवाद आहे या कवितेचा, हा मी 2016 साली केलेला होता. आणि दर्शना, हे सगळं तुझ्या नशिबात होतं की 2016 ते आत्ता 2023ला, आणि अमृताने तेवढा वेळ घेतला. पण म्हणजे जोक अपार्ट, पण मी त्यावेळेस ते जे केलेलं होतं ते म्हणजे अमृताच्या लग्नात मी ही कविता करेन. तर हे एक इंग्लिश गाणं आहे, आय लव्ड यू फर्स्ट. या गाण्याचा हा स्वैर भावानुवाद आहे. म्हणजे त्या गाण्यातला सेन्स आणि आपले स्वतःचे अनुभव यांचा असा मिलाप करून ते केलेलं आहे. आता तुम्ही ती कविता माझी प्रेक्षकांनी पाहिली सुद्धा. काका, पण आता अमृता इतकी सुंदर तयार झाली आहे, इतकी ती छान दिसते. तुम्ही सकाळी गेला होता तिला भेटायला, तयार होतीये का बघायला? काय वाटलं आपल्या मुलीला नवरी होताना? तुम्ही जेव्हा पाहिलं तेव्हा काय वाटलं वडिलांना? अगं काय दर्शना, किती अवघड प्रश्न विचारतेस तू. म्हणजे हा खूपच मोठा भावनिक अटॅक आहे. अगं मी सकाळी हे सगळं तयार होण्या अगोदर जस्ट तिच्या कॉटेजपासून पास होत होतो, खिडकी उघडी होती, आतमध्ये एक तुमच्या पद्धतीचा एक लाईट होता प्रखर, आणि अमृता मेकअप करत होते. मी आपलं साध्या ड्रेसमध्ये आपलं आतमध्ये गेलो आणि तिच्या जवळ जाऊन म्हणजे तिला असं हात लावत होतो तिच्याकडे बघून, आणि मला राहवलं नाही. भावना कंट्रोलच झाल्या नाहीत. इतकं घळा पाणी यायला लागलं तिच्याकडे बघून, नुसतं बघून. फार फार अवघड प्रसंग असतो हा. म्हणजे मी याच्या अगोदर कोणाला बिदाई, कोणाचं काय ज्याला आपण म्हणतो ना पाठवणी करणं मुलीची किंवा काय, अशी इतर मॅरेजेसमधली बघितलेली आणि
त्यावेळेस मला खूप हसू यायचं की हे कसं काय एवढं रडतात हे सगळेजण, काय यांना रडू येतं. आय एम एक्सपिरियन्सिंग दॅट नाव. आता मला ते कळलं. अगदी. आणि आता मी मेहंदीपासून काका बघतीये, दे आर फुल्ली टोटली इन लव्ह. प्रसाद आणि अमृता, जेव्हा त्यांनी तुम्हाला सांगितलं होतं लग्नाबद्दल, तेव्हा कुठेतरी एक असं मुलीच्या वडिलांच्या मनात असतं ना की पटकन हो बोलूयात काका, जरा थांबूया, बघूया मुलाबद्दल अजून काय कळतंय किंवा कसं आहे. तुम्ही किती विचार केला होता त्याबद्दल, का पटकन होकार दिला होता? काय तुमचे एक्सप्रेशन्स होते ते? मी एक क्षणाचाही विचार नाही केला की काय, कसं, कुठला, कोण किंवा व्हॉट एव्हर. याचं कारण असं, आय नर्चर्ड माय चाइल्ड. त्यांना मी असं वाढवलेलं आहे, अभिषेक, अमृता यांना, की त्यांना त्यांची स्वतःची डिसिजन्स, स्वतःची मतं, स्वतःचा स्टँड आणि स्वतःच्या प्रिन्सिपलवर जगायला शिकवलं आहे. आम्ही घरामध्ये कायम लठ्ठालठ्ठी करत असतो, म्हणजे वादावादी, हा कुठल्याही याच्यामध्ये हे नसतं. पण त्याच्या मागे एक व्यक्ती स्वातंत्र्य दडलेलं असतं, की व्यक्ती स्वातंत्र्य देणं, त्याची मतं त्यांना मांडू देणं, भले भांडू पण मतं मांडू, अशा प्रकारे ते सगळं चाललेलं असतं. अशा पद्धतीत नर्चर्ड झालेल्या या सगळ्या जीवांना, मुलगा मुलगी, त्यांना कमालीचं स्वातंत्र्य पहिल्यापासून होतं. तुम्ही सिलेक्ट, याचं कारण असं की तिला आणि त्याला, अभिषेकला आधीपासून सांगितलेलं होतं, अमृताला तर खास, तू काहीही कर, कुठलाही निवड, काही कर, सुखाने राहा, तुझ्या टर्म्सवर कर, तुला वाटेल तसं कर, इथून पुढचं लाईफ तुमच्या दोघांचं. मी आणि माझ्या पत्नी वैशाली, आम्ही दोघांनी एक ठरवलेलं होतं की आपण कोणाच्याही त्यांच्या याच्यात जायचं नाही, आपली मतं लादायची नाही, काही नाही, एन्जॉय करा, तुमचं लाईफ एन्जॉय करा आणि सगळं करा. किती मस्त. येस. काका, खरंच खूप भारी वाटलं मला तुमच्याशी गप्पा मारून. हां, म्हणजे ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये मी तुला एक सांगतो की आता हे असेल की तू आलीस, मुलाखत द्यायची, हे सगळं घ्यायचं, हे काही आपल्या ह्याच्यात नसतं, पण हे कुठंतरी लिहिलेलं असतं असं मला फार वाटतं. जसं हे लोकेशन आहे, तुम्ही बघाल इथलं सगळं, हे नेचर फन म्हणून जे आहे, तो माझा कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचा मित्र, तो स्वतःहून पुढे आला की तू कर इथे लग्न, शी इज माय अडॉप्टेड डॉटर. हे एखादा मित्र एखाद्या मित्रासाठी हे सगळं करू शकतो. मी त्याचा कुठलाही ॲडव्हान्टेज घेणार नाही आहे, त्याला जे काय असेल त्याप्रमाणे हे करणार. तसेच इथले डेकॉरवाले जे आहेत, पनास डेकॉर्स, ते करणारे आहेत. इथला इव्हेंट एक्झिक्यूट करणारा जो आहे, म्हणजे इव्हेंट मॅनेजर जो आहे, काय त्याचं ज्याची टाईन नावाची कंपनी आहे, अली म्हणून, काय गोड पोरगा आहे, केवढा प्रॉम्प्टली सगळं करत असतो. ही सगळी लोक आपल्या वाट्याला, आपल्या नशिबात कशी येतात, हे सगळं याच्यात लिहिलेलं असतं कुठेतरी. आणि तुझ्यासारखी अशा प्रश्नारी, म्हणजे सगळ्या गोष्टी विचारणारी, सगळ्या गोष्टी मनापासून, मी तुझ्याकडे त्याच्यातच बघतोय ना की किती मनापासून सगळं करतं. सोपं नाही आहे हे सगळं, देवाक काळजी, बस मस्त. अगदी काका, थँक्यू सो मच. इतकं छान बोललात तुम्ही, आणि आज अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे तुमच्या सगळ्यांसाठी. खूप शुभेच्छा आणि मज्जा करूया. थँक्यू दर्शना, थँक्यू एव्हरीबडी. तिला तुमच्या सगळ्यांचे शुभ आशीर्वाद असू द्यात. जगतील ते, त्यांना वाटेल तसं करतील सगळं काही, पण त्यांच्यातलं चैतन्य असंच राहू द्या तुमच्या आशीर्वादाने. थँक्यू काका.